प्रेक्षकांनो, मालिकेचा खूपच सुंदर प्रोमो आउट झालेला आहे. म्हणजे आता सगळं आपण आत्तापर्यंत पाहिलंय की चिडलेल्या अर्जुनने रविराजांना सगळं सांगितल्यावरती जो काही तमाशा झालाय त्या तमाशानंतर नागराज बिथरलाय आणि आत्तापर्यंत त्याला माहीत असलेली सगळी सत्य नागराजने सगळ्यांच्या समोर आता सांगितलेली आहेत. नागराजनी अशी काय सत्य सगळ्यांच्या समोर आणली किंवा नागराजनी या सगळ्यामध्ये असा खुलासा की ज्याच्यावरती कुणीच विश्वास ठेवायला तयार नाहीये, ते म्हणजे सायलीच्या जन्माचं सत्य. मग काय, मग नागराजने सगळ्यांच्या समोर सायलीच्या जन्मखुणेचं सत्य आणताच विश्वास ठेवणं भाग पडलेलं आहे. आणि आता या सगळ्यामध्ये नागराजने आपला बचाव करण्यासाठी हा जो काही प्रकार केलाय आणि त्या प्रकारामुळे एक वेगळंच मालिकेला टर्निंग पॉइंट आलेला आहे. नक्की काय प्रोमो आउट झालाय, नक्की काय घडलंय, सगळं सविस्तर आता इकडे अर्जुनने तो व्हिडिओ पाहिलाय. अर्जुनला खूप राग आलेला आहे आणि आता या सगळ्यामध्ये अर्जुन खूपच चिडलेला आहे आणि चिडून अर्जुनने आता सायलीला सांगितलंय, माझे पेशन्स संपलेत. काहीही झालं तरी जोपर्यंत नागराज काकांना शिक्षा होत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये नागराज काकांना शिक्षा ही झालीच पाहिजे, असं म्हणत त्यांनी आता खूप मोठा फतवा काढलाय. आणि मग आता इकडे सगळ्यांच्या समोर नागराजला उभं केलंय. त्याने सगळ्यांना तिकडे आणलंय आणि मग आता तो व्हिडिओ दाखवतोय. आता तो व्हिडिओ दाखवल्यावरती नागराज थोडासा नागराज म्हणतोय, दादा हे काहीतरी चुकीचं आहे. अरे मी आपलं काहीतरी बडबडून गेलो. यावरती रविराज म्हणतात, काहीतरी काहीतरी बडबडायला तू काही वेडा आहेस का? सुमन वेडी आहे हे ठरवून तू हे सगळं केलंस ना? यावरती तो म्हणतो, नाही दादा मी असं का करेन. यावरती रविराज सांगायला लागतात, का करेन म्हणजे तू बोललास पण की प्रॉपर्टीसाठी हे सगळं केलेले आहेस. आणि इतकंच नाहीये तर आता फक्त ह्या व्हिडिओवरून किंवा तू तुझा गुन्हा कबूल केलायस याच्यावरून काहीच गोष्टी घडलेल्या नाही आहेत. गोष्टी या कारणावरून घडलेल्या आहेत की तू सुमनला औषधं बदललीस एक, आणि दुसरं म्हणजे तू सुमनच्या बाबतीत जे काही आत्तापर्यंत केलंस ना त्याच्यामुळे. म्हणजे आता तू सुमनला बोललास की मी या तिघांना आधी मारण्याचा प्रयत्न केला, पण तुला असं वाटतंय की आमच्याकडे पुरावा नाही. मग अर्जुन सांगायला लागतो, ती प्रतिमा आत्या मेल्यात, ही डेड बॉडी सुद्धा आता तुम्हीच आणली होतीत ना? प्रतिमा आत्या गेल्यात हे सांगण्यासाठी तुम्ही ती डेड बॉडी ज्या वेळेला आणलीत ना तो आम्ही सगळा शोध घेतलेला आहे. त्या डेड बॉडीचं सत्य आम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे. तुम्ही खोटं सगळं केलं आणि खोटी कारस्थानं केलीत. आम्ही महिपतच्या घरी गेलो होतो. महिपतच्या घरी गेल्यावरती पेमेंट टू NK आणि सिटी हॉस्पिटलची फाईल या 2 गोष्टी आम्हाला सापडल्या होत्या आणि या 2 गोष्टी सापडल्यानंतर मग आम्हाला समजलेलं आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये किती मोठा फ्रॉड करायला निघालेला होतात ते. यावरती आता इकडे सगळे पुरावे समोर आणल्यावरती नागराजला सांगितले की हे सगळं महिपतचा तू माणूस आहेस आणि हे सगळं आता नाटक करत होतास तू. यावरती तो म्हणतो, नाही दादा तो तरी पण काही कबूल करायला तयार नाहीये. त्यावरती मग आता चिडलेले रविराज फाटकन त्याचं थोबाड फोडतात. अजून किती खोटं बोलशील, अजून किती खोटं बोलशील. आणि आता तू अजिबात खोटं बोलू नको. काहीही झालं तरी सुद्धा तुझी नाटकं सगळ्यांच्या समोर आलेली आहेत आणि तू या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलेला आहेस. तुला या सगळ्यामध्ये आता मी सोडणार नाहीये. असं म्हटल्यावरती तू या सगळ्यामध्ये सगळ्यांना फसवू शकतोस, पण बास झालं नागराज. मी प्रत्येक वेळेला तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे म्हणत तुला प्रत्येक वेळेला मी सोडून दिलं, पण आत्ता नाही. काहीही झालं तरी यापुढे तुला आता मी सोडणार नाही आहे. बास झालं. असं म्हणत त्यांनी आता फाटकन त्याच्या एक थोबाडीत दिलेली आहे. त्यावरती नागराज म्हणतो, हे बघ दादा तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. यावरती तो म्हणतो, काय तुझ्या बाजूने साक्ष देण्यासाठी काय आहे. यावरती तू आम्हाला सगळ्यांना मारलंस आणि त्यानंतर मारण्याचा प्रयत्न केलास आणि त्यानंतर मग आम्ही वाचल्यावरती तू आता प्रतिमाला सुद्धा हे करण्याचा प्रयत्न केलास. मला नवल वाटतंय की तू तन्वीला कसं सोडलंस. आता प्रिया घाबरले. म्हणजे खरं सांगायचं तर आता आपल्याबद्दल काही समोर यायला नको ना, म्हणून ती आता ततपप करायला लागले. त्यावरती तो म्हणतो, मला नेहमी प्रश्न पडतो की बाकी सगळ्यांशी तू तर आता म्हणजे प्रतिमाला हे करण्याचा प्रयत्न केलास, मला लहानपणी तन्वीला पण मारण्याचा प्रयत्न केलास, पण आत्ता ज्या वेळेला तन्वीशी तुझं पटतं तेव्हा मला जरा शंकाच येते. काय आहे हे सगळं तन्वी, आणि तुझं पटण्याचं कारण तरी काय. असं म्हणत त्यांनी आता खूपच मोठा प्रश्न विचारल्या कारणाने आता प्रिया घाबरले आणि त्यानंतर प्रिया आता आपली बाजू सेफ करण्याच्या नादामध्ये नागराजच्या जाळ्यामध्ये चांगलेच अडकणार असते. प्रेक्षकांनो, लगेचच प्रिया आता सांगायला लागते, नाही बाबा खोटं बोलतायत, हे खोटं बोलतायत. तुम्हाला माहिती आहे का, अहो यांनी मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता. यावरती ते म्हणतात, म्हणजे. त्यावरती ती सांगते, तुम्हाला काय सांगू काका आहेत म्हणून मी गप्प बसले, पण
आणि ह्यांनी मला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. मला प्रयत्न करून आता यांना काय मिळालं मला नाही माहिती, पण हे सगळं सगळं आता यांनीच केलेलं होतं आणि आत्ता मला ते कळतंय. मी त्यावेळेला विचार केला की नसेल काही असं वगैरे मी विचार केला होता. पण आत्ता तुम्ही ज्यावेळेला बोलताय तेव्हा मला कळतंय. यावरती नागराज गडबडतो. नागराज आता म्हणतो, म्हणजे ही पण आता मला उलटं अडकवायला निघालेली आहे का नाही? हिला मी सोडणार नाहीये काहीही झालं तरीसुद्धा. आणि यावरती मग आता अर्जुनला संशय आलाय. अर्जुन आता म्हणायला लागतोय, कसं काय? पण हे तू बोलली का नाहीस आत्तापर्यंत? यावरती प्रतिमाला मात्र संशय आलाय. प्रतिमा सांगायला लागते, तू हे का आत्ता का सांगतेस? यावरती ती म्हणते, आत्तापर्यंत मला वाटलं होतं की काका या सगळ्यामध्ये आता म्हणजे त्यांनी चुकून झालं असेल किंवा घरात भांडणं नको आणि म्हणून मी आता बोलले. आणि त्यानंतर मग कुणालाच विश्वास बसत नाहीये. काहीतरी गडबड आहे ही गोष्ट लक्षात आली. आणि त्यावरती पूर्णाजी म्हणते, बरोबर आहे रविराज, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. जर का नागराज तुमच्या जीवावर उठलाय, प्रतिमाच्या जीवावर उठलाय, प्रतिमाला चुकीच्या औषधं नंतर त्यांनी दिली तन्वीने, मग तन्वी कशी काय या सगळ्यामध्ये आहे? सगळ्यांना हाच प्रश्न पडलाय. आणि त्यावरती कल्पना म्हणते, हो, मला सुद्धा नेहमीच हा प्रश्न पडत असतो की नागराज आणि तन्वी या दोघांचं जमतं बरं? म्हणजे ते जर का इतकं सगळ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतायत, तर मात्र तिच्यासोबत जमणं हे जरा कठीणच आहे नाही का? असं म्हणत ती आता आपली एक शंका काढते. सगळ्यांनाच ही शंका प्रेक्षकांनो आलेली आहे आणि त्यामुळे सगळेच जण थोडेफार गडबडलेले आहेत. आणि त्याच वेळेला मग आता इकडे प्रताप म्हणायला लागतो, नाही नाही, मला तर वेगळाच संशय काहीतरी येतोय. नागराज, आता तू बोल, आता तू सत्य बोलण्याची वेळ आलेली आहे. त्यावरती अश्विन आता सगळ्यांच्या समोर आलाय आणि का प्रत्येक वेळेला तुम्ही आता तन्वीच्या पाठीशी लागलेत मला कळतच नाहीये. म्हणजे तिचा काय संबंध? नागराज काकांचं आणि तिचं पटतं, त्यात पण तिचं चुकीचं आहे का? यावरती प्रताप म्हणतो, हे बघ अश्विन, तू तिच्या प्रेमामध्ये वेड्यासारखा वागू नकोस. पटण्याचा प्रश्नच नाहीये, पण जो नागराज कुणाचाच नाहीये, तो फक्त तन्वीचं का ऐकतो, तिला का फोन करतो, तन्वी का त्याच्याकडे करते, हे सुद्धा समजणं गरजेचंच आहे. असं म्हटल्यावर ती इकडे आता अस्मिताला एक गोष्ट आठवते की प्रियाने तिला सांगितलेलं असतं की नागराज काका म्हणजे तिने ज्या वेळेला अस्मिता वाईट असते त्यावेळेला तिला सांगितलेलं आठवतं काही गोष्टी. आणि त्यावेळेला ती म्हणते, हो हो, म्हणजे हिने मला त्या दिवशी सुद्धा सांगितलेलं होतं की नागराज काका हे खूप चांगले आहेत किंवा नागराज काका माझी मदत करतात. तुम्हाला माहीत नसेल, पण ज्यावेळेस प्रतिमात्याची बॉडी सापडली ना, त्याच वेळेला हे दोघं जणच म्हणजे बराच वेळ ह्या दोघांचे फोन कॉल चालायचे. मला विचारा ना सगळं सत्य. असं म्हणत मग मात्र आता इकडे अस्मिताने हा खुलासा केल्यावरती आता इकडे चैतन्य म्हणतो, नागराज काका, अजूनही वेळ गेलेली नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही जे काही सत्य आहे ते सगळं सगळं सत्य आता सांगा. जे काही असेल ते सांगितलं तर आणि तरच आता इकडे तुम्हाला काहीतरी कमी शिक्षा होईल किंवा जे सत्य सांगितलं तरच काहीतरी होईल. असं म्हटल्यावर नागराजवरती सगळ्यांनीच प्रेशर बिल्ड केले. तर प्रिया गडबडले आणि प्रिया सांगते, का सगळेजण तुम्ही आता उगाचच काही नसताना हे करण्याचा प्रयत्न करताय आणि आता नागराज काका हे महिपतचे माणूस आहेत, त्याच्यावरती माझा काय हे आहे? असं म्हणत ती आता असताना इकडे आता जरा अश्विनला डाऊट आलाय आणि तो म्हणतोय, नागराज काका, तुम्ही सांगू शकता, जे काही आहे ते सगळं सांगा, आम्हाला सत्य ऐकण्याची तयारी ठेवू आम्ही. असं म्हणत इकडे आता तो सुद्धा नागराज काय बोलतोय हे ऐकण्यासाठी प्रेक्षकांनो उत्सुक आहे. त्याला कळतच नाहीये की तन्वीचं काय. आणि त्यानंतर तन्वी चिडले, नागराजकडे आले, काहीही बोलायची गरज नाहीये. त्यावरती रविराज म्हणतात, खरंच असं काही आहे का की जे सत्य तू इथे बोलत नाहीयेस? तुला एक शेवटची संधी देतोय. आता मात्र ही संधी आपल्यासाठी नक्कीच काहीतरी कामाला येणार हे मात्र आता इकडे नागराजला कळालेलं आहे. आणि नागराजला हे सत्य कळाल्यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो, हो आहे, मला तुमच्याशी सगळ्यांशी एक गोष्ट बोलायची आहे. ही जी तन्वी आत्ता इकडे उड्या मारत आहे ना, किंवा ही जी तन्वी आत्ता तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे ना, ते सुद्धा मी आता तुमच्यासमोर आणणार आहे. मी तिला कधीच मारण्याचा प्रयत्न केला नव्हता. मी तिला कधीच मारू शकत नाहीये. आत्ता ती जे काही बोलते ना, त्यामुळे आता मला तोंड उघडण्याची वेळ आलेली आहे. काहीही झालं तरी सुद्धा माझं तोंड मी उघडणार, कारण तिने मला तोंड उघडण्यासाठी भाग पाडलेलं आहे. असं म्हणत आता इकडे नागराज चांगलाच चिडलाय आणि तो सांगतो, सायली, सायली तुझं सत्य सांगणार आहे. आता सायली सांगायला लागते, माझा सत्याचा काय इथे संबंध आला? माझं सत्य सांगण्यासाठी काय संबंध? यावरती तो म्हणतो, तुझ्या जन्माचं सत्य. यावरती मग आताच इकडे लगेचच रविराज चिडतात, बाद झालं, तुझा हा खोटारडेपणा आता तू बंद कर. या खोटारडेपणाचा मला तर आता खूपच राग यायला लागलेला आहे. बाद झालं, म्हणजे हे सगळं जे काही तू आत्तापर्यंत करतोयस ना, त्यामुळे मला तुझं म्हणजे तुझं कीव वाटते. लवकर सत्य सांगतोयस की नाही? त्यावरती
चिडलेला नागराज सगळ्यांच्या समोर सांगायला लागतो आणि तो विचार करतो, का मी तन्वीला तरी वाचवू? आता मी तर एक्सपोज झालोय आणि तन्वी तरी का नाही? हे बोलून कदाचित दादाने मला माफ केलं तर. आणि तो सांगतो, दादा मी तुला तुझ्या खऱ्या मुलीसोबत भेटवू शकतो. हे म्हटल्यावरती प्रेक्षकांनो खूपच मोठा धक्का बसलाय रविराजांना. आणि त्यावरती सायली म्हणते, हे तुम्ही नवीन नाटक सुरू केलंय का? यावरती तो म्हणतो, नाही सायली, तुझ्या जन्माचं सत्य आणि आता दादाच्या मुलीचं सत्य हे एकमेकांशी असं गुंफलेलं आहे ना, की ज्याच्यामुळे तुम्ही दोघं जण एकमेकांशी गुंतत गेलेले आहात. सायलीला काही कळत नाही. हे बघा नागराज काका, स्वतःला वाचवायला खोटी स्टोरी सांगू नका. प्रिया सांगते, मग काय आता तुम्ही हे सांगणार का की मी तन्वी नाहीये, सायली तन्वी आहे, तिने ऑलरेडी बॉम्ब फोडलाय आणि त्यामुळे मग आता खूपच मोठी गोष्ट झालेली आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो, नागराज काका नक्की काय बोलायचंय तुम्हाला? तुम्ही जे काही आहे ते खरं खरं आम्हाला सांगून टाका. तुम्हाला या सगळ्यामध्ये नक्कीच आम्ही मदत करू. बोला लवकर, काय सत्य आहे? काय सत्य सांगणार आहात तुम्ही? असं म्हणत अर्जुनने त्यांच्यावरती फोर्स टाकलाय. बरं आता हे सगळं चालू असताना नागराज म्हणतो, हो हेच सत्य सांगायचंय. यावरती चैतन्य म्हणायला लागतो, काय नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? प्रतिमा चिडून उठते. भाऊजी काय बोलताय तुम्ही? तुमच्या अंगाशी आले म्हणून तुम्ही आता हे सगळं बोलताय का? असं म्हणत तिने आता विचारलंय. त्यावरती मग नागराज सांगतो, नाही वहिनी माझ्या अंगाशी नाहीये. यावरती ती म्हणते, काय बोलताय? म्हणजे तन्वी सायली खरी तन्वी आहे आणि ही तन्वीच नाहीये. कशाच्या आधारावरती बोलताय तुम्ही? यावरती रविराज म्हणतात, हे बघ नागराज, स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीतरी सांगशील तर मी ऐकून घेणार नाहीये. तुला याचं उत्तर द्यावंच लागेल. तू हे का बोलतोयस? कशासाठी बोलतोयस? या सगळ्याचं उत्तर मला दे, तर आणि तरच मी हे सगळं ऐकेन. यावरती तो सांगायला लागले, दादा दादा मी तुला सांगतो काय झालंय ते. आणि मग तो सांगायला लागतो, खरं तर हा महिपतचा डाव होता. ज्या वेळेला साक्षी खुनाच्या केसमध्ये अडकलेली होती त्यावेळेला महिपतने खोटी तन्वी घरात घुसवायचं ठरवलं आणि आश्रमातून गाठोडं चोरलं. सायलीचं गाठोडं चोरून ते सगळं गाठोडं प्रियाच्या हातात दिलं. प्रियाच्या हातात गाठोडं दिल्यानंतर मग मात्र त्यांनी आता प्रियाला या घरात घुसवली. तो प्रियाकडे बघतोय आणि त्यावरती प्रिया चपापले. प्रिया सांगते, काय सांगताय तुम्ही? खोटारडेपणाचा तुम्ही कळस करू नका. मीच खरी तन्वी आहे. यावरती प्रतिमा खूप उत्सुक झाली. भाऊजी तुम्ही काय पुरावा असा देताय की ज्याच्यामुळे आता इकडे आम्हाला समजेल की ही खरी तन्वी आहे? त्यावरती तो सांगतो, आहे माझ्याकडे पुरावा आहे. पायावरील तुळशीपत्र. आता मात्र इकडे रविराज म्हणतात, ते तर तन्वीच्या पायावरती आहे. आम्ही सगळ्यांनी पाहूनच शहानिशा केलेली आहे ना. त्यावरती तो म्हणतो, तो टॅटू आहे टॅटू. सायली तू सांग, तुझ्या पायावरती आहे तुळशीपत्र? सायली सांगते, हो माझ्या पायावरती माझ्या जन्मापासून तुळशीपत्र आहे आणि आश्रमातील सगळ्यांनाच हे माहिती होतं. प्रियाला पण माहिती होतं, पण प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नाहीये. तो सांगतो, तेच सांगतोय, तो टॅटू आहे. तुम्ही हवे तर लॅबमधून टेस्ट करून घ्या, म्हणजे तुम्हाला सगळं सत्य समजेल. तो टॅटू आहे की काय आहे? सायलीला मोठा धक्का बसलाय आणि ती आता समोर आली. त्यावरती मग आता तिचा पाय समोर आणत लगेचच नागराजने सगळ्यांच्या समोर दाखवलंय. तुम्हाला खोटं वाटत असेल तर हे बघा, हा खरा आहे आणि तिच्या पायावरती टॅटू आहे. सायली सांगायला लागते, पण नागराज काका प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र नव्हतं हे मी 100% सांगेल. हे कुसुमताई सांगेल, आश्रमातला प्रत्येक व्यक्ती सांगेल आणि तुळशीपत्र फक्त माझ्याच पायावर होतं. एक एक करत आता मात्र नागराजने एक आपला बचाव करण्यासाठी सायलीच्या पायावरील तुळशीपत्र समोर आणले. रविराजांना तर आता प्रेक्षकांनो धक्काच बसलाय. प्रतिमा, कल्पना, पूर्णाची सगळेच जण चक्रावलेत. सगळ्यात जास्त धक्का बसलाय आणि त्यानंतर प्रिया गडबडले. हे खोटं बोलतायत, हे खोटं बोलतायत, मला अडकवण्याचा प्रयत्न करतायत. अर्जुन म्हणतो, नागराज काका खरं बोलताय तुम्ही? नागराज म्हणतो, हो. यावरती प्रतिमा म्हणते, अरे ते सांगते ना सायली, माझा सायलीवर विश्वास आहे, नागराजवर नाही. सायली जर का सांगत आहे की हे तुळशीपत्र फक्त माझ्या पायावरती होतं तर हे सायलीच्याच पायावरती होतं. आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसलाय की हे सगळं नक्की काय घडले आणि काय आपल्यासोबत सगळं होत आहे? या प्रश्नाला आता मात्र सगळ्यांनाच खूप मोठं हादरवून सोडलेलं आहे प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर प्रतिमा सांगायला लागते, नागराज भाऊजी उद्याच्या उद्या सगळी टेस्ट करायची आणि सगळ्यात मोठा धक्का बसलाय अश्विनला. त्यावरती चैतन्य सांगतोय, खरं तर मी आणि अर्जुनने मोहीम चालू केली होती. त्यावेळेला आम्हाला माहिती होतं की हिच्या पायावर नाहीये तुळशीपत्र. आम्ही दोघांनी बघितलं होतं. एक एक करत सगळे उलगडे केलेत. सायलीचं खरं सत्य तर समोर आलंय, पण यापुढे नक्की आता काय होणार? येणाऱ्या भागात सगळं कळणार.